3 सायन्स ज्या शो करतात की तुम्ही स्वतःला जेवढं अंडर रेट करताय तेवढं करण्याची गरज नाहीये. तुम्ही राईट ट्रॅकवर आहात आणि योग्य लाईफ जगताय. नंबर 1, तुम्ही तुमचे सगळे बिल्स ऑन टाइम पे करू शकताय. तुमचा रुटीन जो खर्च आहे, फॅमिलीसाठी लागणारे एक्सपेन्सेस, रेंट, लाईट बिल्स वगैरे या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही ऑन टाइम पे करताय. कधीतरी थोडंफार स्ट्रेच होत असेल, पण अदरवाईज सगळं व्यवस्थित मॅनेज होतंय. तुम्ही सर्व्हायव्हल साठी स्ट्रगल नाही करत आहात. एवढं जरी असेल ना, तरी लाईफ मध्ये तुम्ही वेल टू डू आहात. खूप लोकांना या गोष्टी पण नाही मिळत आहेत. नंबर 2, तुमचं घर हे तुमच्यासाठी हॅपी प्लेस आहे, पीसफुल प्लेस आहे. आपण बघा दिवसभर स्ट्रगल करत असतो, झगडत असतो, भांडत असतो, स्ट्रेस घेत असतो बाहेरच्या सगळ्या गोष्टींचा, आणि घरी आल्यानंतर जर त्याचाच नेक्स्ट एपिसोड दररोज घडत असेल ना, तर लाईफ विल बिकम हेल. पण याच्याच उलट जर का तुमचं घर हे तुमच्यासाठी हॅपी आणि पीसफुल प्लेस असेल, तुम्ही एक चांगला बॉन्ड शेअर करत असाल, एकमेकांशी व्यवस्थित बोलू शकत असाल, आणि काम संपल्यानंतर तुम्हाला घरी यायची घाई होते, एवढं जरी असेल ना, तरी ब्रो यू आर विनिंग ऍट लाईफ. जरी तुम्ही एखाद्या वेळेला ऍव्हरेज पैसे कमवत असाल तरी सुद्धा. नंबर 3, तुमच्याकडे बियॉन्ड सर्व्हायव्हल एक सेन्स ऑफ पर्पज आहे. आजकाल काय झालंय, सोशल मीडिया किंवा एकंदर सगळ्या वातावरणामुळे ना, आपण मी, माझं, मला, माझी ग्रोथ, माझा पैसा या पलीकडे बघणंच बंद झालेलं आहे, किंवा तो दृष्टिकोनच आपल्याकडे राहिलेला नाहीये. पण अशा वेळेत पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी कोणाची तरी मदत केली पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या सोसायटीसाठी, लोकांसाठी आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे, माझ्यामुळं किंवा माझ्या असण्यामुळं थोडंसं जग जर बेटर प्लेस बनू शकत असेल तर ते मी केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही छोटे छोटे प्रयत्न जरी करत असाल ना, तरीही तुम्ही एक मानसिक दृष्ट्या निरोगी आयुष्य जगता. त्यामुळे एवढ्या जरी गोष्टी असतील ना, तरी तुम्ही स्वतःला अंडररेट करण्याची गरज नाहीये.